नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक भूताची भयकथा सांगणार आहे. भूताच्या गावात आणि 12च्या भावात. तर मित्रांनो, मी जी कथा सांगणार आहे ती साधीसुधी नसून ती एक रहस्यमय भयकथा आहे. मुळात ती कथा नसून ते एक आम्हाला जो काही अनुभव आलेला आहे ती विस्मयचकित करून टाकणारं आहे. विस्मयचकित हा शब्द जर चुकला असेल तर तुम्ही सांगा, कारण असा अनुभव आधी आयुष्यात कधी आम्हाला आलाच नाही. तर नक्की काय म्हणतात ते ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल म्हणजे कोणाला, तर आम्ही म्हणजे मुंबईचे दगडू अक्का दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणाऱ्या 7-8 टवाळ पोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकी 4 वर्ष आम्ही एकेका गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ती पुन्हा कधीतरी. पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौज भ्रमंतीचा म्हणजेच पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रुपमध्ये 4-5 पोरे गरीब घरचे असल्याने उरलेले 4 खात्यापित्या घरच्या पोरांना त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्री खातर उचलावा लागला. शिमला, कुल्लू, मनाली सारख्या ठिकाणी आमचे सहल जाणे शक्य नव्हते आणि तसेही ते शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटिंग की काय लावावी लागली होती तिचा खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचे बजेट तंगच होते. म्हणून म्हणताना हिम्मत मर्दो तो मते खुदा. त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते. गोव्यापासून 125 किलोमीटर अंतरावर. मौजे एडगाव. गावातले नावही तसे ऐकले नव्हते, पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजेच मौजे एडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला जे ये जा करणेही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत काका जे सध्या मुंबईत राहत होते त्यांनी एक घर बांधून ठेवले होते, पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते. कोकण कन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनलवरून रात्री 10ला सुटणार होतो. आम्ही सारे मात्र 9लाच जमलो होतो. 8-10 तासाचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरुरी होते. तसं आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पके आणि बाबू यांसारख्या अतरंगी कार्टी बरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनाही झोप देता की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात 2 पेग टाकले आणि त्याची चावी दिली की रात्रभर मनोरंजनाचे आम्ही. कोणी डोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजन गाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते. गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याच्या जोडीने एक खंबा मारून आला होता. रात्री 3 वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अशी रात्री थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड नव्हता. गाणी गाऊन थोकलं तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. बंड्याने विषय काढला. उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग भूताची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे. आईच्या गावात. पक्क्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया. पाठोपाठ एक शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्क्याची सारी नशा उजळली होती. पक्के घाबरला तसं त्याचा जोडीदार बाजूलाही घाबरला. पण आम्ही सारी मात्र यायचाच इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणीही भूताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण आम्ही काही हे नव्हतो. बंड्याने सांगायला सुरुवात केली. अगदीच काही 300 वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती, पण बंड्याच्या खापरपंजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपंजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदार म्हणताना काही विष्णुपंत मोरूजी राणे. 6 फुटाच्या वर धिप्पाड शरीर, यष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेसे असं पिवळादार मिशा, जमीनदाराला शोभेलचा पेहराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर. हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्या उगारायची घेतली आहे असे वाटायचे. बंड्या त्यांच्या तेलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा उभत राहत होती. खरी खोटी देव जाणे, पण गावात त्याला भला मोठा वाडा होता. नाही त्या वाड्याचा मुक्काम करणे आमच्या नशिबात नव्हता. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडी कुलूप लावून. विष्णुपंताच्या आकस्मिक मृत्यूनंतर कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले, पण त्याच्या मृत्यूनंतर साऱ्या गावाला अवकाळ आली. विस्मयकारकरित्या एके वर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ असा सलग 2 वर्ष फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली. परिणामी गावातल्या पोराबाळांची लग्न ठरेनासे झाली. मोठ्या मुश्किलीने गावातल्या सरपंचाने आपल्या मुलांची लग्न जमवली. वरात वाड्यावरून निघणार होती आणि तिथेच घात झाला. बघता वाड्यातील परांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले, कसे झाले कोणालाही समजले नाही आणि ते सांगायला साऱ्यांपैकी एकही जण जीवित उरला नाही. हे एक कोडीच होते. बस. त्यानंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. बघता सारे परिसर निर्जन झाला. काही वर्ष उलटून गेली. लोकांची भीती चेपली. मधल्या काळात फारसे अघटित असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसरायला सुरुवात झाली. बंड्या ज्या घराची चावी घेऊन आला होता ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसत्या अफवा वाडा कुप्रसिद्ध झाला आहे, तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहायला लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार, जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिडावे की रडावे हे कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसू झाले असते. थेट गोवार गाठावा की कुठेतरी खाजगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर पैसे नव्हते. हो न करता कशीबशी मनाची समजूत काढली. काही जण अजूनच पिल्ल्यातच होते आणि त्यांनी आमच्या होला हो मिळवली.
कोकण रेल्वेच्या कुडाळ स्टेशनवरून आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होते. तेही सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर. 7-8 जण आम्ही सोबत. बसपेक्षा रिक्षाचाही पर्याय सोयीस्कर होता. स्टेशनच्या बाहेर पडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली. पण एका रिक्षा मिळेल तर शपथ. ज्याला विचारतो त्या गावचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच. वर उलट आम्ही कुलूप आलो आहोत याची आणि चौकशी करायचं आणि आमची काही बरी वाईट झाली तर आमच्या घरी निरोप पोहोचवणार होता. आत्तापासूनच सारे संकेत असे मिळत होते की जे आमचे खच्चीकरण करत होते. पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण ठेवली होती. शेवटी एका रिक्षावाल्याने सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बस स्टँडपर्यंत जायचे ठरवले. लाल डब्बा कसला, कळकळत मळकटत धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता. दिवसभरात एक बस होती जी वरसोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून 15 किलोमीटर आत बसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईपर्यंत तिच्यात फक्त आम्ही शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला तर एक धोत्रेवाले मामा होते, पण ते कुठल्या गावाला उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याने कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीचा होता, पण बसची हालत पाहता नक्कीच त्या मानाने चांगली होती. तरी वाद घालण्याचा अर्थ नव्हता. इथून पुढे कसं जायचं याची कल्पना नव्हती. म्हणून विष्णुपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णुपंत म्हणजे बंड्याचे कापरपंजोबा नाही का रे? मगासच ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता एव्हाना आम्ही त्यांचे नाव विष्णुपंत असे करून टाकले. आम्ही त्यांना विचारणार त्याआधीच त्यांनी आम्हाला भुवयात आणून इशाराने कुठे असे विचारले. भुताची वाडी. बंड्या उतरला. बरं. सकाळपासून मौजे येडगाव आणि भुताची वाडी ही नावे ऐकल्यावर ती पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हास्य वाटले. पण आता मात्र त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले. रस्ता खूप सोपा होता. झऱ्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते ते ग्रामदेवतेचे मंदिर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भुताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायचा अजून अवकाश होता, तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळत करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानाने दळून बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतले. एवढे रसाळ फळ आजही कधी चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आले ऊन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाचे आणि जागरणाचे थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे, तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरी तर या परिसरात एक प्रकारची जादूच होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवली होती या जागेला. ग्रामदेवतेचे मंदिर तर पुरातन वास्तुकलेचाच एक उत्कृष्ट नमुना होता. भिंती भंगल्या होत्या, पण खांबावरचे नक्षी त्या काळातले अप्रतिम. मंदिराच्या आवारात पसरलेल्या हिरवागार गलीच्या मधोमध असलेले तुळशी वृंदावन, कुंपणापलीकडील चरणाऱ्या गायी आणि सोबतच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत, अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिकवण्यासाठी आम्ही आमचे कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रातच गेला. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्याचा उच्चार करायचाही घाबरत होतो त्या भुताच्या नावाने आता आमची थट्टा मस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोहोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या 1 मजली वाड्याचे. जळालेल्या खुणा अंगावर मिरवत दिगंबाखाने आमच्याकडे पाहत होत्या. त्याच्यासमोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटी समान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटके टाळे लावून बंद केले होते, तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी झडपड झाली होती. एखादी कुत्रेही आरामात त्यावरून टंगे टाकून जाऊ शकत होते. तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावरांचा लवलेश दिसत नव्हता. ना मागासले पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भंगात. तरी तिला भयान म्हणतात आले नव्हते. अजून रात्र होणे बाकी होती, पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने बुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो. तसे बंड्या ओरडला. कोणी जादा हुशारी करायची गरज नाही हां. पुढचे 4-5 दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत. बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमेकाने पास झाला. बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसापासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते, तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतर रस्त पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवराआवर करण्यात जराही रस नव्हता. हॉस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसरत राहण्याची सवय होती. घरही 2 खोल्यांचेच होते. एक बाहेरची खोली होती. आतली स्वयंपाकघर, ज्याच्या कोपऱ्यात एक मोहरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदाच भुकेची जाणीव झाली, पण त्यासाठी हातपाय झाडणे गरजेचे होते. त्याबरोबर काही कडधान्य, तांदूळ, अंडे आणि नूडल्सचे पाकिट घेऊन आलो होतो. सध्या परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपऱ्यातील अडगळीतून स्टोव आणि एक टोप शोधून काढले आणि सर्वात एकत्र मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तरी सारे जण जागीच लुडकले. डोळ्यावर झापड होती. बघता बघता सारांचा डोळा लागला.
एकाला जाग आली तसे एक एक करून सारे उठले, जे अजूनही सुस्तावून पडले होते. त्यांनी लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विच बोर्डजवळ 2 पाली नजरेत पडल्या. तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असं दिसून आले की इथे पालीचे साम्राज्य पसरले होते. पाली ही कसली तर त्याचा आकार पाहता भिंतीतले सरडे वाटावेत. एक बरे होते की सर्वजणी निश्चित पडून होते. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले. पक्क्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो ना मिळो पण सकाळ संध्याकाळ 2 वेळ तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा पावडर आणि दूध पावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती अंघोळ करायची. त्याशिवाय प्रवासाचा शिण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता, पण त्यावरही पसरलेल्या धुळीचा जाडसर पापुद्रा पाहत ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथून पोचत होता. अंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहिरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. खरे तर आधी मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती, पण बंड्याच्या काकाने ती बुजवून ती बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा एक कुतूहल निर्माण व्हायचे, पण एक अनामिक भीती मनात दाटून यायची. सर्वांच्या अंघोळीची उरकल्यावर अर्धे जण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही 4-5 जण तिथेच बसून राहिलो. पुरेशी झोप झाल्याने बऱ्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्क्याने सिगारेट शिरगावली. 2-4 वेळा धूर आत बाहेर केला तसे जरा तरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंद जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता, पण गप्पाही रंगत आल्या होत्या. त्यामुळे कुणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णुपंतांचा विषय निघाला. थेरडा मेला, सारा गाव बदनाम करून गेला. पक्या सहज म्हणाला तसे एका बोक्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढऱ्या रंगाचा पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्याजवळ नजर लावून होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शिरधड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळीही त्याची अशी साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडेच चपकलोच. तरी पक्क्या हिंमत करून म्हणाले, या विष्णुपंत या, तुम्हीही 2 सुसके मारा आमच्याबरोबर. पक्क्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्यानं गुरगुरणे जास्त वाढले. त्याला शुकशुक करून हाकलायला निष्पन्न प्रयत्न केला, पण त्याने लाल होत जाणारे डोळे आम्हाला तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होता. चल मरू दे, जाऊया. आम्हाला खाली हात पसरलेले पाहून बंड्याने अंघोळीच्या बादल्या बरोबर घेऊन नाहीत का आला याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चपकलो. डोळ्यासमोर परत तोच बोक्का आला. जिथे आता परत जाण्याचा प्रश्न नव्हता. काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊन लागलो. तसे बंड्याने काही ते समजायचं, त्यानेही मग विषय ताणून धरला नाही. जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दाल खिचडाच खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेली लोणची होती. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावातल्या वातावरणाची जादू म्हणा, सारे जण अध्याशार जेवणावर तुटून पडले. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला, स्वयंपाकघरातील फडतळावर सापडले. एवढे जुने असूनही रंग कसा? रस चांगला निघाला रे. बापूने सहज शंका उपस्थित केली. तसे सारेजण चपापले. खरेच विचार करण्यासारखी गोष्ट होती. घराची अवस्था पाहत गेले तर काही महिने इथे कोणी फिरकणार असावे असे वाटत नव्हते. साधे दरवाजे उघडतानाही कुलुपावरची धूळ झटकावी लागली होती. तरीही कधीच ते लिंबू मात्र अजूनही सुकले नव्हते. अर्धे लिंबू पोटात ढकलून झाले होते. उरलेले मोरीत ओतून दिले. सारेजण येऊन अखिल नियमित पालन करून लागले. मनात वेडेवाकडे विचार येऊ लागले. रात्री दिवे मालवायच्या आधीच घरभर एक नजर फिरवली. संध्याकाळच्या साऱ्या पाली तशाच आपल्या जागी निचपीत पडल्या होत्या. अंधार झाल्यावर मात्र साऱ्या घरभर फिरत आहे असा भास होत होता. सकाळ झाली ती मांजरीच्या आवाजानेच. उठून पाहिले तर बऱ्याच उजाडले होते. स्वयंपाकघरातील खिडकीवाटे 3-4 मांजरींनी घरात प्रवेश केला होता. पुन्हा तो कालचाच बोका आठवला, पण या मात्र फार सौम्य वाटल्या. उलट डोक्यावरून हात फिरवून कुरवाळावेत अशा गोजीरवाण्या होत्या. ज्यांना कालच्या बोक्याचा अनुभव नव्हता ते त्यांनीच मस्त खेळवतही होते. सर्वांची अंघोळ नाश्ता उरकेपर्यंत 11 वाजले होते. त्यामुळे आजचा गोव्याला जायचा बेत रद्द झाल्यातच जमा होता. कारण या गावातून बाहेर पडायला एकच काय ती एसटी होती जी एव्हाना गेली असावी. तसे ही एसटी पकडण्यासाठी गावच्या वेशीपर्यंत पाऊल 1 तास तंगडेतोड करत जाणे भाग होते. आणि एवढे करून जर तिची आणि आमची चुकामुक झाली असती तर तेवढीच परतीची पायपीट. म्हणून आता उगाच पहाटे उठून वेळेच्या आधी निघायचे ठरवले. आज दिवसभर जो काही धुमाकूळ घालायचा तो गावातल्याच घालूया म्हणून तयारीनिशी बाहेर पडलो. नक्की कुठे जायची याची काही कल्पना नव्हती आणि कोणी मार्गदर्शन देखील सोबतीला नव्हतं. पण पश्चिम दिशेला वाड्याच्या उजव्या हाताने सरळ चालत गेलो तर 15-20 मिनिटात समुद्र किनारा लागेल एवढीच टीप बंड्या आपल्या काकाकडून घेऊन आला होता. तसा वाड्याच्या बाजूने
डाव्या बाजूने एक रस्ता थेट समुद्रकिनारी जात होता, पण तो चुकूनही न वापरण्याची सक्त ताकीद मिळाली होती. कदाचित काकाने शॉर्टकट सुचवला असेल असा निष्कर्ष काढून जास्त विचार मंथन न करता आम्ही उजव्या बाजूला रस्त्याला वळलो. रस्ता म्हणजे एक अरुंद वाटपाय होती. दोन्ही बाजूनी झाडीझुडपी आणि त्या पलीकडे लपलेली गेरूच्या लाल रंगात माखलेली कोकणातील टिपिकल कोलारू घरे. त्यासमोर शेणाने सारवलेले अंगण, छोटेसे तुळशी वृंदावन, सारी घरे याच पठडीतील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रंगीत होती. दोन घरांच्या मध्ये असलेल्या बांबूंच्या काटकड्यांचे कुंपण ते काय त्यांनी वेगळे केले होते. अंगणात सुकत घातलेले कपडे, भांडी-कुंडी एकात दुसरी बाजूने ते सारे तिथे वस्ती असल्याची चिन्हे दर्शवित होते, पण त्यात जिवंतपणा असल्यासारखे काही वाटत नव्हते. आणि त्याचे कारण म्हणजे आता पोवेत एकही मनुष्य नजरेस पडला नव्हता. काही घरांची सारी सताड उडी होती, काही पर्णकुट्या दाराशिवायच होत्या, तरी त्यात आत कोणी दिसत नव्हते. तसे पाहतात काल वेशीवर भेटलेल्या आजोबांनंतर मनुष्य प्राणी बघून आम्हाला तब्बल 24 तास उलटले होते. खरे तर त्या एकसारख्या दिसणाऱ्या रस्त्यावर जागीच चालत आहोत. हा रस्ता कधीच संपणार नाही असे वाटत होते. पण अचानक रस्त्याने एक वळण घेतले आणि नजरेत पडला तो अथांग महासागर, फेसाळ यारणा, पांढऱ्या शुभ्र लाटा आणि सूर्यप्रकाश चकाकणाऱ्या वाळूचा किनारा. मौजे एडगावला निसर्गाची एवढी मोठी देणगी लाभली होती याचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. किती वेळ पाण्यात डुबून होतो ठाऊक नाही, पण कोणालाही ताणभुकेची वेळ काळाची जाणीव नव्हती एवढी मात्र नक्की. क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यासाठी म्हणून बरोबर बॅट बॉल वगैरे घेऊन आलो होतो, पण कोणाचीही पाण्यातून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. शेवटी भांड्यानेच आवाज देऊन साऱ्यांना बाहेर काढले. बाहेर येऊन किनाऱ्यावर नजर टाकता लक्षात आले की खेळाच्या नादात किनाऱ्याच्या बऱ्याच डाव्या बाजूला आलो होतो. कदाचित हवेच्या आणि लाटांच्या वाहण्याच्या दिशेमुळे ओढले गेलो असो. वरच्या बाजूने नजर टाकली तर इथूनच एक वाट दिसत होती, जी वर शिखरावर असलेल्या वाड्याकडे जात होती. कदाचित वाड्याच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता हाच असावा, आणि हा तुलनेने छोटा वाटत होता. तसेही आम्हाला परत त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाण्यास जरासाही रस नव्हता, म्हणून सामानासोबत असलेल्या 2 जणांना इथे बोलावले. हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. आतापर्यंत डोळ्याला सतत सुखावणारा हिरवेगारपणा कुठेतरी लुप्त झाला होता. कोकण सोडून कुठल्याशा भलत्याच रुद्र वृक्ष प्रदेशात आल्यासारखे वाटत होते. पायाखाली वाळू पसरली असल्याने पाऊलेही मोठ्या मुश्किलीने उचलत होती. थोड्याच वेळात दमायला झाले तसे, तरी मध्ये कुठे क्षणभर विश्रांती घ्यावी अशी सोय नव्हती. शिखरावरचा वाडा अजूनही तेवढाच दूर दिसत होता जेवढी ती की सुरुवातीला. चालता चालता एका मोकळ्या जागी येऊन पोहोचलो. दुपारची वेळ असूनही हा भाग काहीसा अंधारून आल्यासारखा वाटत होता, पण खरे तर सूर्याच्या किरणांना जमिनीवर पडण्यास रोखायला फारशी झाडेही या परिसरात नव्हती. तरी इथे मानववस्तींच्या खुणा होत्या. नुसत्या खुणा नव्हत्या तर चक्क माणसेही होती. आम्हाला पाहिले तर एक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागले. सारेजण आमच्याकडे संशयास्पदीत बघत होते. खरे तर मनातून थोडेसे चकवलो, तरीही भूतापेक्षा माणसे परवडली असा विचार करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. आम्ही मुंबईहून खास त्यांच्या गावाला फिरायला आलो हे त्यांना समजले तेव्हा सारे आमचे मोकळीक झाले. त्यांच्या या दुर्लक्षित गेलेल्या गावाला भेट द्यायला एवढ्या दुरून ते मुंबईसारख्या शहरातून कोणीतरी येते आणि त्यांच्या गावातल्या परिसराची तारीफ करते ही गोष्ट नक्कीच त्यांना सुखावणारी होती. फणसासारख्या बाहेरून सक्त आणि आतून गोड असणाऱ्या कोकणी माणसांच्या पाहुणचाराबद्दल ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. तशी त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम वाटत होती, तरी आम्ही त्यांच्या घरचे पाहुणे असल्यागत जेवायला आग्रह करत होते. आम्ही नकार दिला तरी आंबे, काजू, फणसाची गरे, त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आम्ही समोर ठेवले. सारेच पदार्थ रुचकर होते. त्यानंतर त्यांनी तातडीने भरलेले मटके आमच्या समोर धरले. आतापर्यंत चाकलेल्या पदार्थांची चव पाहता ही देखील सोमरसपेक्षा कमी नसणार याची प्रत्येकाला खात्री होती. तरी भांड्याने इशारा केला तसे सावधगिरी म्हणून आम्ही तिची चवही घेणे टाळले. मुक्कामाच्या जागेवरून पोहोचेपर्यंत अंधारातून आले होते. गेल्या गेल्या दिवा लागला. कालच्या साऱ्या पाली तशाच आपापली जागा पकडून स्थितप्रज्ञेसारख्या बसल्या होत्या. त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो. उद्या गोव्याला जायचे होते म्हणून आज दारूच्या उरला सुरला स्टॉक संपवून टाकायचे ठरवले. नेहमीचा शेव फरसाणाचा चकना होताच. जेवढीला सुके बोंबीलही भाजले. जेवणात अंड्यांचे कालवण आणि भात केला होता. सारेच मटण मच्छी खाणारे असल्याने काही प्रश्न नव्हता. रात्रीचे बाथरूमला वापरायला म्हणून थोडे तरी पाणी हवे या हिशोबाने विहिरीवर गेलो. अर्थात तिघे चौघे मिळूनच. पक्या आणि बाबू होतेच. तेवढ्यात त्यांना सिगारेट ओढायचा मोका. गेल्या गेल्या पहिल्या सभोवताली नजर फिरवली. एक नजर वाड्याच्या कुंपणावरही टाकली. कालचा बोका कुठेच दिसत नाही. पक्याने मात्र सिगारेटचे पाकिट बाहेर काढले. बाबूने हंडा विहिरीत सोडला आणि माचीस काढून सिगारेट शिलगावली. 2 झुरके मारून सिगारेट पक्याच्या हातात दिली आणि हुंडा वर खेचायला घेतला. वजन जरा जास्तच भासले म्हणून काही आत दगडे भरली असावीत. कसाबसा खेचून वर आणला तसा क्षणार्धात हलका झाला. उपडा करून पाहतो तर पाण्याचे 2 थेंब काय ते ओघळले. चक्रावून परत आत टाकला आणि आम्ही झाले विचारले तर काही बोलला नाही. परत दुसऱ्या खेपेलाही तेच हंडा वर खेचायला नेहमीपेक्षा जास्त ताकद लागावी लागली.
पण बाहेर काढला तोही परत एकदा रिकामाच. आम्हाला वाटले बाबूजी काहीतरी गडबड होत आहे, म्हणून पुढच्या खेपेला पक्याने स्वतः हंडा सोडला. यावेळी तर खेचायला आम्ही दोघांना ताकद खर्च करावी लागली. वर येईपर्यंत दोर हातातून सटकतो की काय, नाही तर आम्हालाच आत खेचून घेतो की काय असे वाटू लागले. एक शेवटचा जोरदार हिसका देऊन खेचला तर हंडा जोरातून सुटून 3 ताड उडाला. तडतड तडतड आवाज करून वाड्याच्या कुंपणावर आत जाऊन पडला. आतमध्ये जाऊन हंडा आणायचा विचारही कोणाच्या मनात शिरला नाही. तरी हंड्याचे नक्की काय झाले हे बघण्यासाठी उत्सुकता आम्हाला कुंपणापर्यंत घेऊन गेली. टाच वर करून आत डोकावून पाहिले तर आत पुरेसे प्रकाश पोहोचत नसल्याने काही दिसायला मार्ग नव्हता. एकाएकी आत काहीतरी हालचाल झाल्यासारखी जाणवली. आवाजाच्या दिशेने पाहिले तर काही समाजाच्या आत पांढरी आकृती विजेच्या वेगाने आमच्या अंगावर झेपावली. तिने पक्क्याच्या मस्तकाला वेध घेतला तसे त्याने झटका बसल्यासारखे तिला पकडून दूर भिरकावून दिले. हवेतून अलगद जवळच्या झाडीत पडताना जाणवले की तो कालचाच बोक्का होता. झाडीत कुठे गडप झाल्यास समजले नाही. एकटक त्या दिशेने बघत राहिलो तर हळूहळू अंधारात 2 लाल पांढरे चमकू लागले. बघता बघता 2चे 4, 4चे 8 वाटले. नक्की किती श्वाब तिथे दडली होती देव जाणे. 10-12 बोक्यांची एकमेव झुंजलीही असोल, पण यामागे आणखी एखादी अमान्य शक्ती असेल तर तिच्या पुढे आपला काही निभाव लागणार होता. अचानक झालेल्या प्रकाशाने तिथूनही पुरेसे हादरून गेले होते. धापा टाकतच ते पळाले. 2 मिनिटात साऱ्या शरीराला पाणी सुटले होते. काही न विचारताच बंड्याने सर्वप्रथम आतली कडी लावून घेतली. कोणाचाही आमचा अनुभव खरा खोटा करायचा नव्हता की त्यावर विश्वास दाखवायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी तिथून निघायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. जमल्यात गोव्याला जायचे किंवा थेट मुंबई गाठायचे. फक्त आजच रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे. सकाळी उजाडले तसे आम्ही आवरायला घेतले. रात्रभर कोणाच्या डोळ्याला डोळा लागला असेल तर वाटत नव्हते. तरीही सारे आळसून झटकून निघायच्या तयारीला लागले होते. आजची बस चुकता कामा नये हे साऱ्यांना ठाऊक होते. चालताना सर्वांच्याच डोक्यावर एक प्रकारचा ताण होता. येताना याच रस्त्याने आलो, पण आता मात्र तेव्हासारखे भोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा अंदाज लुटणे जमत नव्हते. तसा अचानक सर यांचा नूर पालटला. ही देखील एक निसर्गाचीच किमया होती. वेशीपर्यंत तर पोहोचलो, पण बस आली की गेली, कधी येणार हे समजायला काही मार्ग नव्हता. वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तिथं विष्णुपंत अवतरले, म्हणजे ते पहिल्या दिवशी दिसलेले धोत्रेवाले आजोबा. त्यांच्याकडून समजले की आज बस येत नाही. काल रात्री बस रस्त्याच्या असलेल्या नदीवरील पूल तुटला होता. म्हणजेच आता पुढचे 4-5 दिवस तरी बस किंवा कुठलेही वाहन इथे फिरकणार नव्हते. या गावातून बाहेर पडायला दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी त्या वर आकाशाकडे बोट दाखवले. त्यांच्या या कृतीचा काही अर्थ लागला नाही आणि लावण्याचं भानगडीतही कामी पडलं नाही. परत मागे फिरल्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. महादेवाला नमस्कार करून आम्ही परत घरच्या दिशेला फिरलो. गावाकडे जाणारा रस्ता परत त्या विहिरीसमोरूनच जात होता. दिवसाची वेळ होती. ती एकमेकांना हात धरून साखळी करूनच चालत होतो. कालची झाडी मागून लुकलुकणारे डोळे, गुरगुरण्याचा आवाज अजूनही आम्ही विसरलो नव्हतो. गावात पोचलो, पण गावकऱ्यांना कुठे पत्ता नव्हता. दिवसा हे सारे गावकरी जातात कुठे याचा प्रश्नच होता. निदान बाई माणसे तरी घरी असावीत, तर ही कुठे दिसत नव्हती. सारी वाडी निष्पर्ण पडली होती. कदाचित यावरून भूताची वाडी हे नाव पडले असावे. दिवस उतरू लागला तसे सारे कासावीस होऊ लागले. सकाळपासून फारसे काही खाल्ले नव्हते, पण चिंता भुकेची नव्हती, तर इथून सुटका कशी करून घ्यायची याची होती. आणि हे दिवस मावळायच्या आधीच शक्य होते. 4च्या सुमारास समुद्र किनाऱ्याच्या दिशेहून सारे गावकरी परतताना दिसले. चौकशी करता समजले की दर शुक्रवारी यांच्यात दर्यावर जाऊन मासेमारी करून किनाऱ्यावर शिजवून खायची प्रथा होती. सारे काही अजिबच होते, पण आम्ही जेवायची सोय मात्र झाली होती. त्यांचे बऱ्यापैकी जेवण उरकले होते, तरी आम्हाला पुरेसे होते. गावातून बाहेर पडायला आणखी एक मार्ग होता. गावच्या दक्षिणेस असलेल्या वाड्याच्या पारावरही दिवसाला एक एसटी यायची, पण ती दुपारी 12ची असल्याने आता आम्हाला आणखी एक दिवस मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी आम्हाला कोणी आणखी एक रात्र थांबवण्याबद्दल सांगितले असतं तर आम्ही तो सल्ला तेव्हाच धुडकावून लावला असता. पण आता गावकऱ्यांच्या दिशाल्याने थोडीफार हिंमत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सारे आमच्या मनाचे खेळ होते. आम्ही आधीच त्या गावाची अपरिकीर्ती ऐकून इथे आलो होतो, त्यामुळे प्रत्येक घटनेकडे संशयाच्या नजरेने बघत होतो. खालच्या वाड्यातील माणसं 4 दिवस जत्रेला गेली होती म्हणून आम्हाला काल त्याची घरे खाली दिसली. सारत्यांनी आम्ही वेगळाच अर्थ काढला. ऊन सावलीचा खेळ तर चालूच होता. या साऱ्यांना आम्ही भुतकटी समजत होतो. गावाच्या ठिकाणी बोकी आणि रानमांजरे असणे काही विशेष गोष्ट नव्हती. हातात एक काठी घेतली असती किंवा त्यांच्या दिशेने एक दगड फिरकावला असता तरी आम्ही कधी आमच्या वाटेला गेली नसती. इतकेच नाही तर त्यांच्या मते काल विहिरीवर घडलेल्या प्रसंगामागेही मांजरेच होत्या. त्या रात्रीचे पाणी प्यायला विहिरीत उतरतात आणि पाणी उपसायची कोणी हंडा टाकले की त्याला धरून वर यायचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला असे वाटू लागले की गेले 2 दिवस आम्ही आमची तर्कबुद्धी गहाण टाकली होती की काय. सर्वांनी अजून एक नाही तर गावकऱ्यांच्या आग्रहाखातर अजून 2-4 दिवस राहायचा निर्णय करून कोळंबीचा रस्सा आणि तळलेल्या बांगड्यांचा
गावकऱ्यांचा निरोप घेऊन निघालो. वाटेत पुन्हा विहीर लागली. नाही म्हणाले तरी मनावर थोडेफार दडपण होते. रात्री परत विहिरीवर येऊन हिंमत होईना, आणि झालीच हिंमत तरी त्या विषारी परीक्षा द्या. त्यापेक्षा अंधार पडायच्या आतच आम्ही पाणी भरून घ्यायचे ठरवले. आजचा सारा दिवस फुकटच गेला होता. काही न करताच उगाच दमछाक झाली होती. त्यात सकाळी लवकर उठलो होतो म्हणून लवकर झोपायचे ठरवले. तेवढीच रात्री छोटी झाली असती. आता हे आणि कोणाचे काम असावे? मांजरीनीच की आणखी एखादे जनावर, की अचानक वारणाऱ्या जोरदार वाऱ्याने झाले असावे? आणखी किती गोष्टींचा तर्क लावावा लागणार होते हे देव जाणे. एवढा वेळ आणलेले उसने अवसान गळून पडले होते की काय असे वाटायला लागले. घरात शिरलो तर अंदाजाप्रमाणे पाली आधीच बस्तान मांडून बसले होते. त्याबद्दल मनाशी गावकऱ्यांचे विचारायचे राहिले होते. गावकऱ्यांसोबत पोटभर जेवण झाले होते, त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाची चिंता नव्हती. दारूचा स्टॉक संपला होता, पण शेव फरसाण निबाऱ्यापैकी बाकी होते. भूक लागली तर झटपट मॅगी नूडल्स करता येणे शक्य होते. आत्ताच कुठे 8 वाजत होते. मुंबईच्या पोरांनी आदल्या रात्री कितीही जागरण केले असले, दिवसभरात कितीही थकले असले तरी त्यांना 8-9 वाजता झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मग पत्त्याचा डाव रंगला. पत्ते खेळताना आम्हाला कुणाला स्थळ काळाचे भान उरायचे नाही. परीक्षेचा अभ्यास करायचा बहाणा करून हॉस्टेलमधील एखाद्या मित्राच्या रूमवर सारे पत्ते कुटत बसायचो. आत्ताही तसाच मोबाईल तयार झाला होता. रात्र चढून चांगली तसे एक जण पेंगू लागले. शेवटी आम्ही नेहमीचे 3-4 हौशी कलाकार उरलो. पण अचानक वातावरणात एक प्रकारची शांतता जाणवून असल्याने आम्ही आता झोपण्याचे शहाणपणाचे समजले. लाईट काढून किती वेळ पडून होतो माहीत नाही, पण झोप लागत नव्हती. मनात उलटसुलट विचार येत होते. अजूनही बऱ्याच गोष्टी पडल्या नव्हत्या. लहान असताना रामसे बंधूंच्या भयपटात असलेले सारे पाहून खूप घाबरायचो. प्रत्येक वेळी सिनेमा बघताना कळत स्वतःला त्या कलाकारांच्या जागी ठेवून हे असेच आपल्याशी घडते तर काय असं वाटत विचारात मनात आल्याने ती भीती वाटायची. नंतर जसे जसे मोठे झाले तसे ते सारे खोटे असते, प्रत्यक्षात असं काही नसते असा विश्वास आल्याने अशा सिनेमांची घाबरायचे बंद केले. उद्या कदाचित आम्ही या साऱ्या प्रकारावर हसत असू, पण अजूनही तो उद्या उजाडायचा होता. त्या उद्याचीच आतुरतेने वाट बघत असल्याची झोप येत नव्हती. छतावर काहीतरी वाजल्याचा आवाज झाला. कदाचित वाऱ्याने झाडांची फांदी वगैरे तुटून पडली असावी. थोडा वेळी अंदाज घेऊन डोळे मिटले तसे पुन्हा कोली वाजली. यावेळी आवाज जरा मोठा होता. कोणीतरी दणकून उडी मारल्यासारखे चपापून आम्ही दोघे तिघे एकमेकांकडून बघू लागलो. आता हे काय नवीन संकट उभे ठाकले याची चिंता साऱ्यांच्या डोळ्यात दिसली होती. टपटप करून आवाज वाढू लागला. जणू काही माकडांची एखादी टोळी कौलावर चढली होती. कोकणात माकडे असणे अशक्य नसले तरी मुंबईहून निघाल्यापासून अख्ख्या प्रवासात आम्हाला कुठेही माकडाचे दर्शन दिसले नव्हते. त्यामुळे अचानक त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावत तर्कास बसत नव्हते. एव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारख्या घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावी काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. 5-10 मिनिटांनी आवाज थांबला, पण तो केवळ जाहिरातीचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाले. मध्येच आवाज काही काळासाठी थांबला आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी ते महिन्यात इथे गोरा नक्कीच पडणार होता. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारात नजरेचा पडला असता. नाही म्हणायला तर टॉर्च जवळ होता, पण त्याचा प्रकाशही जेमतेम 10 पावलांवर जाऊन थांबेल एवढंच होता. दुष्काळात 13 महिने आगीतून पोपटात या आशेच्या साऱ्या म्हणी एकाच वेळी आठवल्यात. तेव्हा बाजूनी सांगितले की त्यांच्या पोटात कळ मारतायत आणि त्याला त्वरित परसाकडे जाणे गरजेचे होते. थोड्याच वेळात साऱ्यांचे नाक चुरगळले. तसे जाणवले की सांगतोय ते खरं तथ्य आहे. बाबूला आता भूताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणती परिस्थिती हलकी होणे गरजेचे नव्हते. कौलावरचा आवाज गेले 5-10 मिनिटे थांबला होता, तरी कुणालाही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षा त्याची भीती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत होतो. बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन साऱ्याच पुढे होता. पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. साऱ्यांनी प्रत्येकाकडे देवाची चिन्ह असलेली एखादी चेन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेऊन बंड्याने दरवाजा उघडून पाहिला. चारही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही हे बघितले. बंड्याने खरेच कौतुक वाटत होते. आपलेच कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून त्याने प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचा. बंड्याने ग्रीन सिग्नल दिला तसं एक एक करून साखळी बनवून आम्ही बाहेर पडलो. प्रत्येकाने आपल्या मोबाईल बरोबर घेतला होता. त्याला जेमतेम प्रकाश एकमेकांचे चेहरे तरी दाखवत होता. छताकडे बघायची कुणाची हिंमत नव्हती. तसाही तिथे अंधारातच पसरला होता. टॉर्चचा प्रकाश कदाचित तिथे थोडाफार पोहोचत असेल असं बंड्याने संडासाच्या दिशेने रोखला होता. बाबू आत शिरला, अर्थात दरवाजा उघडातच ठेवला होता. तो आत जीव मुठीत धरून बसला होता आणि आम्ही सारे बाहेर नाक मुठीत धरून बसले होतो. कोणाला काय बोलावे सुचत नव्हते, पण शांतता जास्त भयप्रद
वाटत असल्याने मध्येच कुणीतरी उगाच एखादे वाक्य फेकून तिचा भंग करायचा प्रयत्न करत होता. एक क्षण युगासारखा भासणे म्हणजेच नक्की काय याची प्रचिती येत होती. अशाच काही सहस्र बाबूचे कार्य आटोपले तसे आणखी एकमेकांना हुलकी देत आले. आता कुणीतरी अंधारातून अंगावर झेपावेल, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. जसे स्थितीत आम्ही बाहेर आलो तसेच परत आत गेलो. दाराची कडी लावली, ती आता थेट सकाळी उठण्यासाठीच. पण अजून रात्र संपणे बाकी होते. थोडा वेळ डोळा लागतोच न लागतो तोच पुन्हा दरवाजावर थपथपण्याचा आवाजानेच. फार मोठा आवाज नव्हता, पण शांततेचा भंग करून आमच्या मनात दडकी भरण्यावर इतपर पुरेसा होता. पुन्हा एकदा बंडानेच एकवटून कोण आहे म्हणून आवाजात दिला, पण काहीतरी प्रत्युत्तर नाही आले. परत काही विचारायची आमची हिंमत झाली नाही आणि पुन्हा तो आवाजही नाही आला. पानाची सळसळ मात्र बराच वेळ ऐकू होती. आता पुन्हा डोळा लागणे कठीण होते. तसेही 3 वाजले होते. उरलेली रात्र आम्ही तशीच पडल्या जागून काढली. उजाडलेल्या सर्वात पहिली दरवाजाला उघडून छतावर नजर टाकली. सारी कौले जागच्या जागी होती. त्यावर साधे पानही पडले नव्हते. रात्री नक्की काय चालू होते माहीत नव्हते, पण जे काही होते त्याची एकही निशाणी दिसत नव्हती. आता आणखी या गावात राहणे काही अर्थ नव्हता. गेल्या 3-4 दिवसात मौजमजा कमी आणि भीतीचेच अनुभव जास्त घेतले होते. काल गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी बस 12ची एसटी होती, पण जिथे पकडायची होती तिथून जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते. बरे गावकरी देखील दिवसा जागेवर सापडतील की नाही याची खात्री नव्हती. फारसा विचार न करता पटापट आवरून गावच्या दिशेने निघालो. सारे सामान बरोबर घेतले होते. परतायची सोय झाली तर तिथूनच परस्पर निघायचे ठरवले. सुदैवाने गावाकडील गावकरी भेटले. कालचा सारा वृत्तांत त्यांना सांगितलं, तरी अजून त्यांचे हेच म्हणणे होते की आम्ही आणखी 4 दिवस इथे राहावे. काल जे आमच्या छतावर नाचत होते ते गावातील माकडे होते, ज्यांना अधूनमधून असा दंगा करायची लहर येते. तशी आजपर्यंत त्यांनी कोणालाही त्रास दिल्याचे ऐकिवात नव्हते, पण दारावर थाप कोणी मारली असावी याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तरीही आम्ही आमचा विचार बदलावा सातत्याने मनधरणी करत होते. आम्ही मात्र आमचे मन बनवून आलो होतो. त्यांना आग्रह केवळ औपचारिकता म्हणून ऐकून घेत होतो. त्यांच्या जागी तेच योग्य होते. आम्ही असं इथून पळ काढणे म्हणजे त्यांच्या गावावर बसलेल्या बदनामीचा शिक्का आणखी गहिरा होणार होता. पण आमच्या दृष्टीने विचार करता आता कोणत्याही किमतीत या भुताच्या गावात राहून 12च्या भावात जाण्यापेक्षा इथून पळ काढण्यातच साऱ्यांचे भले होते. साऱ्यांबरोबर आठवण म्हणून एक फोटो काढायची इच्छा होती, पण त्यांची नाराज होऊन यास नकार दिला, म्हणणे की पुढच्या वर्षी परत याल तेव्हा नक्की काढू. वाद घालण्यास किंवा हट्ट करण्यास अर्थ नव्हता. 7-8 गावकरी बरोबर घेऊन आम्ही आणि बाकी साऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. इथून आता परत बरेच चालावे लागणार असे वाटत होते, पण एक छोटेसे टेकाड ओलांडले तेव्हा 10 मिनिटातच इच्छित जागे पोहोचलो. एक भला मोठा वटवृक्ष आडवा उभा पसरला होता, ज्याच्या बुंदेशी आम्ही उभे होतो. वर शेंड्याला शेकडो वटवाघुळे लटकली होती. बरेच जुने खोड दिसत होते, कदाचित विष्णुपंतांच्या काळातील असावे. जाता जाताही विष्णुपंतांची आठवण यावी. कधी एकदा बस येते आणि गावापासून त्याच्या विचारापासून दूर जातोय असे वाटू लागले. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली शेवटीच, पण आमचाही निर्धार ठाम होता. इतक्यात बस आली. हिरमुसलेल्या गावकऱ्यांनी शेवटचा रामराम करून आम्ही बसमध्ये चढलो. बस सुटली तर आम्ही आमच्या नजर गावकऱ्यांवर टाकली होती. मागच्या खिडकीतून आम्ही त्यांना हात दाखवू लागलो तशी एक विस्मयकारक घटना घडली. झुप 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 करून सारे गावकरी आम्हाला हात दाखवून हवेत उडाले आणि बघता बघता त्यांची वटवाघळी बनून झाडाला लटकले. आमचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसेना. गेले 2 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांच्याकडे खाल्ली, त्यांचा आग्रह खातर एक जादा दिवस थांबलो आणि तरी समजू शकलो नाही. अशा मूर्खपणावर रडावे की हसावे आम्हाला कळेना. मुंबईला सुखरूप जात आहोत की याबद्दल आम्हाला आभार मानले समजावे झाले. बसमध्ये एक नजर फिरवली तर साऱ्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. कंडक्टर मात्र आपल्याच नादात पुढे बसला होता. अजूनही तो आमच्याजवळ तिकिटाची विचारणा करायला आला नव्हता. पुढच्या मागचा विचार न करता आम्ही सरळ बेल वाजवली आणि गाडी थांबवली. तसे खाली उतरलो. शेवटचा मुलगा उतरला तशी बस आमच्या मार्गाने निघून गेली. आम्ही त्याच वाटेने पुढे चालू लागलो. मागे जाण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. 15-20 मिनिटांनी एक बस स्टँड दिसला. चौकशी करता समजले की अर्धा-पाऊण तास झाला, पण त्या वाटेवरून एकही बस गेली नाही. आता आमची बस कुठे गेली असावी याचा अंदाज लावणे आमच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. ती सुद्धा अशीच झाडाला लटकली असावी किंवा पाताळात शिरली असावी. आम्हाला आता त्याची फिकर नव्हती. सर ते शेवटी आम्ही आमच्या माणसात म्हणजे मनुष्य प्राण्यात आलो होतो. जे काही आम्ही अनुभवले त्याची या अनोळखी लोकांना वाच्यता करून आम्हाला आमचे हसे करून घ्यायचे नव्हते ना. आम्हाला त्याच्या सहानुभूतीची गरज होती. गोव्याला जायचा बेत कधीच रद्द झाला होता. सर्वांना मुंबईचे वेध लागले होते. तर मित्रांनो, गोव्याला आम्ही गेलो असतो तर तिथे काय धमाल केली असती यावर पुढच्या वेळी नक्कीच एखादी काल्पनिक कथा लिहील. पण या सत्य घटनेवर मात्र आपला विश्वास बसला असेल अशी अपेक्षा करतो. बाकी ज्याला नसेल बसला ते स्वतः भुताच्या वाडीला येऊन भेट देऊन खात्री करू शकतात. आणि हो, जमल्यास गावकऱ्यांबरोबर एखादा फोटो काढायला विसरू नका. आमचा जरा राहिलाच. चला तर मग जायला वाचलाच तर भेटून इथे. रामराम. अहो थांबा, वाईट थांबा की स्टोरी अजून बाकी आहे.
मी स्वतः कोकणातील आहे, त्यामुळे या कथेचा उद्देश कोकणात भुते असतात असा गैरसमज पसरवणे नक्की नव्हता. उलट कथेची मांडणी कोणी भूतावर विश्वास ठेवू नये, घाबरू नये अशीच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोकण काही जगाच्या पाठीवर कुठेही भूत नसते या ठाम मताचा मी आहे. भूत कुठे असते तर ते आपल्याच मनात असते. म्हणून एवढे सांगू इच्छिते की भिरकावून त्या आपल्या मनातल्या आतल्या भूताला आणि बिंदास आपल्या गावात येवा. कोकण आपलाच असावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.